नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज बनवणार आहे छानसा सुंदरसा हेअरबँड. आपण कुठल्याही कपड्यामध्ये म्हणजे हे असतं ना मॅचिंग कपडा, तो यूज करून आपण बनवू शकतो. बाहेर आणायला गेलं की खूप महाग असतं आणि टिकाऊ पण नसतं. त्यासाठी माझ्या बाळाने घातलेला ड्रेस बघितला तुम्ही, फ्रॉक, आणि त्या फ्रॉकमधनं राहिलेला कपडा हा आहे आणि हे असं बनवलंय हेअरबँड. तर हे कसं बनवायचं आहे पूर्ण मी माहिती दिलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल. तर चला, खूप सुंदरसा छानसा बनवणार आहे. तर माप सांगू आपण. तर आता बघा, ही 2 कपडे घेतलेले आहेत मी त्याच फ्रॉकमध्ये राहिलेले. तर लांबीला आहे 13 इंच आणि रुंदीला आहे 5.5 इंच एक कपडा झाला. आणि हा दुसरा आहे, लांबीला आहे 12 इंच. हे बघू शकता तुम्ही, 12 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि रुंदीला 3 इंच घ्यायचं आहे. चला आता स्टिचिंग करू. तर जी एक कपडा आपण असा घ्यायचा आहे जो 13 इंच रुंदी आणि लांबीला 13 इंच आणि रुंदीला 5.5 इंच. तो कपड्याला मी फोल्ड करून घेतला डबल पार्टमध्ये आणि असं शिलाई मारून घेतली. त्याला आता आपण पेन या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने ह्याला आपण पलटून घेऊ. जसे आपण पायपिंग पलटून घेतो ना त्याच पद्धतीने नाडीगत. तर पलटून घेतल्याने मधोमध असं आपण थोडंसं हात फिरवून घेऊ. तर ही बघू शकता. तर आता दुसरा पण कपडा आहे, त्याला असं डबल फोल्डमध्ये घेऊ आणि त्याच्यासारखंच शेवटपर्यंत शिलाई लावून असे घ्यायचे. हे हो का, अशी शिलाई लावून घेतले. त्याला पण आपण पेनच्या मदतीने जसं नाडीला पलटतो म्हणजे आपलं नॉट्सला, त्याच प्रकारे ह्याला पण पलटून घेऊ. तर चला, ह्याला पण मधोमध असं हात फिरवला आणि ह्याच्यावर प्रेस थोडीशी आपण मारून घ्यायची, या हात फिरवा. तर आता इलास्टिक लावायला घ्यायची आपल्याला. इलास्टिक आपण घ्यायचे, आता ह्याच्यापेक्षा रुंदी घेऊ शकता आणि एवढी घेऊ शकता, आपल्या मनावर असतं. तर 5.5 इंचावर मी 5 ते 5.5 इंच आपण घेऊ शकतो इलास्टिक. तर चला कटिंग करून घेऊ 5.5 इंच आणि जोडायचं. आता जोडायचं कसं, पिन घेतली, साडी पिन आपली सेफ्टी पिन, आणि असं साडी पिन टाकली, असं एका साईडनं घालायचं इलास्टिक आणि दुसऱ्या साईड आहे का ह्या साईडला आपण थोडंसं शिलाई मारून अटॅच करून घेऊ. तर माझी मुली मागच लागलेत घालायचं आहे म्हणून. तर ही पिन थोडं बाहेर काढू, इकडच्या साईडला असं करून पिनला काढून घेऊ आणि ही इलास्टिक इकडं पकडायची, इकडे असे स्टिच करून घ्यायचे. तर असे करून घेतले, थोडं ओढायचं इलास्टिक असं, आणि मग आता असं झालं शिवून. आणि ह्या पट्टीला आता आपल्याला जोडायचं आहे. हे मधोमध ठेवायचे आपल्याला पट्टी, इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच असं शिलाई मारून घ्यायची हे छानशी. तर व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे? खूप सुंदर बनतात खूप. तर ह्या साईडला पण आपण त्याच पद्धतीने ठेवू. इकडून अर्धा इंच मधोमध ठेवायचं आहे आणि इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच. किती अट्रॅक्टिव्ह दिसतंय बघा ना, की खूप सुंदर, खूप ब्युटिफुल दिसतं, खूप म्हणजे खूप. आणि मॅचिंग बनून जातं, मुलं खुश होतात, मुली खूप सुंदर. ही आपण अशी टिचिंग लावून घेतली आहे, शिलाई लावून. तर ह्याला असं पलटायचं आहे. आता सुंदरसा असा बनलेला आहे हेअरबँड, बघू शकता. आता आपल्याला लावायचं आहे ह्याच्यावर बो बघा, मी आता तुम्हाला सांगते बो वर लावण्यासाठी किती रुंदी घेतली सर्व सांगते. तर आता आहे 8.5 इंच लांबीला आणि रुंदीला आहे 6 इंच. तर ह्याला 6 इंचावर आता आहे ना, ह्याला फोल्ड करायचं आहे आपल्याला. तर हे असे फोल्ड करायचं आहे आणि ह्याला 1.5 इंच मध्ये आपण गॅप सोडायचा आहे, 1.5 इंचाचा. तर ह्या इकडून इथपर्यंत शिलाई मारायची, जिथं आपण चॉकचं निशाण लावलंय इथून हे असं लावायची शिलाई आणि बाहेर काढून घ्यायचं आणि जिथं जिथं धागा आहे कापून घेऊ आणि ह्याला आपण अशी मधोमध करू. हे आहे ना दोन्ही बाजूला खुलेच आहेत. तर ही मधोमध ठेवायचं आपण 1.5 इंचाचा मध्ये गॅप ठेवलेला आणि ह्या कोपऱ्याला आपण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची इथून अशी. खूप सोपं आहे, खूप सुंदर आहे. तर आता त्याच पद्धतीने ह्या साईडला पण शिलाई मारून घ्यायची. तर चला आता इथून आपण पलटू. हे असे पलटायचे आपले आणि
चारी कोपरे काढण्यासाठी आपण पेन या पेन्सिलची मदत घेऊ आणि हे असे चारी पण कोपरे असे छानपैकी काढून घेऊ। तर आता आपल्याला सुईची गरज आहे आणि धागा आहे। सुई धागा मी धागा तोच कलरचा घेतला आणि असं मधोमध करायचं आहे। मधोमध करून आपल्याला चॉकचा निशाण करून लावून घ्यायचा आहे आणि अशी सुई बघा इथं तिथं छोटे छोटे चुन्नट घ्यायचे आहे आपल्याला। तर असे सुईनं आपल्याला फिट करून घ्यायचं आहे, म्हणजे शिवून घ्यायचं आहे हाताने। असं शिवून घेऊ छानशी, हे बघा असं शिवून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यावरनं आपल्याला एक पाहिजे आहे कपडा, म्हणजे किती छान शिवलाय बघा मी बो, असा सुंदर म्हणजे टाईटमध्ये शिवून घ्यायचं आहे। आता हे बघा अशी पाइपिंग एक शिवून घ्यायची आपल्याला, पट्टी पातळ। तर ह्या पट्टीला आपण अशी ठेवू, कपड्याची पट्टी आहे त्याच, तर एक बार अशी ठेवून घेतली आणि हेच असं पलटू। बाकीचं राहते ते कैचीनं कटिंग करून टाकू, फोल्ड करून ज्या साईडला उलटा होते आतल्या साईडला तिथे आपल्याला सुईने फिट अटॅच करून घ्यायचं आहे, असे शिवून घ्यायचं आहे। तर आपण असं शिवून घेतलं म्हणजे दिसणार नाही बिलकुल, मी तुम्हाला दाखवते तशी। हे असं छानपैकी शिवून घ्यायचं आहे त्या सुईने। तर बघू शकता हे असं दिसत नाही खालच्या साईडला, आणि मधोमध करून आपण टिक लावून घेऊ असं चॉकचं। हे हेअरबँड टिक लावून घेतलं ना तर 1 ते 1.5 इंच पलीकडच्या साईडला, 1 ते 1.5 इंच जसे ही झाले ना आपलं ही आहे ना, असं मधोमध झालं हेअरबँडचं। आणि हे का हे मधोमध आणि ह्याला पलटून घेतलं आणि हे का साईडला 1.5 इंचाने मी पलीकडे घेणार आहे। मधोमध म्हणजे डोक्या होऊन जातं, म्हणून माझ्यावर मधोमधचे पण व्हिडिओ टाकीन मी, ते पण बनवलेत। मग 1.5 इंच आपण साईडला, कोणत्याही साईडला 1.5 इंचानं आपण आतल्या साईडला मार्किंग करून घ्यायचं। तर 1.5 इंचावर मी मार्किंग केले, पलीकडच्या साईडला मी असं करणार आहे। आणि हे का मधोमध केलं आणि असं हे असं पकडायचं एका साईडनं आणि इकडून असं हे करायचं आणि आपल्याला सुईची मदतीने शिवायचं आहे। तर हे का मधोमध जे आहे तिथं नाही शिवलं मी, ठीक आहे, जी 1.5 इंचाने एका साईडला घेतलंय तिथं। तर सुईच्या माध्यमाने असं शिवायचं आहे आपल्याला। हे असं छानपैकी असं सुंदरसा शिवून खूप सुंदर बनतं, खूप म्हणजे आता बघा इतका सुंदर। 100-150 रुपये आणाय गेले ना एवढं खर्च होतंय। तर शिवून झाले, जिथं उलटा आहे ना तीच आपल्याला असं अटॅच करायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, हे असं। आणि व्हिडिओ आवडत असेल ना, आवडला असेल शेअर करा, घरच्या घरी बनवून जातं हे, मशीन शिकण्याची काही गरज नाही। तर असं अटॅच करून घ्यायचं आहे। बनलेला आहे आपला हेअरबँड खूप सुंदरसा, अट्रॅक्टिव्ह बनलेला आहे, किती सुंदर दिसतंय, बाळ पण खुश किती होतील मुली, आणि असं भेटणार पण नाही मजबूत। तर बनवून असं बो बघा खालच्या साईडनं शिलाई आपण अशी सुईने लावले ना बिलकुल दिसत नाही, बिलकुल काही दिसत नाही। तुम्ही बघू शकता किती टाईट वगैरे किती मस्त बनलेलं आहे। तर बनून रेडी झालेलं आहे, असं बनलेलं आहे बघा, दिसतंय का कुठंच नाही दिसत। तर चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा। असं बनून रेडी आहे। बाहेर आणाय गेलं की बघा किती महाग आणि घरच्या घरी किती झटकेपट झालेला आहे, किती सुंदर बनलेला आहे, बघू शकता ना। आपल्याला बाहेर गेलं की असं मॅचिंग पण नाही मिळणार, म्हणजे ड्रेस मॅचिंग मिळेल 1-2 दिवस पण टिकणार नाही, कारण मी पण असे खूप पहिले घ्यायची, पण घरच्या घरी मॅचिंग बनून जाते। तर व्हिडिओला आवडला असेल शेअर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा।